हॅलो गाईस, आज आपण वांग्याची भाजी बनवत आहे। वांग्याची भाजी कशी बनवायची? खोबरं, आलं, लसूण आणि मिरच्या। आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालं की आपण त्याच्यात जिरं टाकून घेऊया। जिरं आपलं व्यवस्थित लाल झालं की कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता आपला लाल झाला की कांदा एक चिरलेला तो टाकून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित लाल करपून घेऊया। त्याच्यानंतर 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर टाकून घेऊया। ते पण आपण व्यवस्थित लाल करून घेऊया। व्यवस्थित मसाला जे आपण वाटण केलेलं आहे खोबऱ्याचं ते वाटण आपण मसाल्यात टाकून घेऊया। परत परतून घेऊया व्यवस्थित। परतला की त्या भांड्यात पाणी टाकून परत आपण त्या मसाल्यात पाणी टाकूया। आता आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे। आता आपण त्याच्यात वांगी टाकलेली आहेत। आता वांगी आपण व्यवस्थित हलवून घेऊया। वांगे हलवले की ते व्यवस्थित त्याच्यात मसाल्यात लपटले गेले। बघा आता कलर आपला वांग्याचा किती व्यवस्थित आलेला आहे। त्याच्यात आपण 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घेऊया। त्याच्यानंतर घाटी मसाला 2 चमचे टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याला मिठाच्या चवप्रमाणे आपल्या मीठ टाकून झालेलं आहे। आता व्यवस्थित त्याला भाजीला हलवून घेऊया। भाजी हलवून झालेली आहे। आता त्याच्यात आपण आपल्याला 5 मिनिटात झाकण लावायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण परत हलवून घेऊया व्यवस्थित। त्याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्याच्या नंतर भाजीला परत आपण हलवूया आणि झाकण लावूया। 10 मिनिटं ठेवून त्याच्यानंतर झाकण काढून परत आपण भाजी कशी शिजली आहे ती बघूया। भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे गाईस। बघा एकदम मस्त 10 मिनिटात